तर आमदार महेंद्र दळवींनी अंबादास दानवेंचे हे आरोप फेटाळलेले आहेत। आरोप सिद्ध करा, संबंध आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईल असं देखील दळवींनी म्हटलेलं आहे। तर ब्लॅकमेलिंग करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिलेली आहे। अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावं असं देखील दळवींनी म्हटलंय। तर हा व्हिडिओ माझा नाही, तो लाल शर्टवाला कोण ते देखील दानवेंनी सांगावं अशी देखील प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही नाहीयेत म्हणतायत तुमचा, पण त्यात तुम्ही दिसतायत किंवा ते लाल टी शर्ट वाले नेमके कोण आहेत? लाल टी शर्ट वाले कोण आहेत ते अंबादास दानवे सांगू शकतील, किंवा त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल सगळ्या गोष्टी, तर त्यांनी दाखवावंच महाराष्ट्रासमोर। उभा महाराष्ट्र त्या गोष्टीमध्ये नक्की बघेल आणि कोणातरी बदनाम करण्याचं कटकारस्थान त्यांनी रचलं आहे। याचा बोलवता धनी नक्की कोणतरी दुसरा असावा, कारण अंबादास दानवेंना महेंद्र दळवीची पार्श्वभूमी नक्की माहीत नसावी असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। माझ्या पक्षाला, माझ्या नेत्यांना किंवा मला बदनाम करायचं षडयंत्र आहे। आता हा व्हिडिओ कुठला आहे, कधीचा आहे, काय आहे अंबादास दानवे सांगू शकतील, पण अधिवेशन काळ सुरू आहे। अधिवेशनामध्ये हा नक्की भूमिका मी माझी मांडणार आणि जे सत्य आहे ते पटलावरती ठेवणार। त्यांच्याकडे काय अधिकृत पुरावे असतील तर कुठल्याही चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती त्यांनी येऊन नक्की पुरावे सादर करावे। असं कट करून एखादं व्हिडिओ दाखवणं हे काय शोभनीय नाही आहे, कारण अंबादास दानवेंचा पूर्व इतिहास हा ब्लॅकमेलिंगचाच आहे आणि पक्षामध्ये त्यांना कोणाचा विचारत नाही आहेत किंवा पक्षाकडे आता कुठे त्यांचं प्रमुख पद नाही आहे। त्यामुळे अशी एखादी संसदेत पसरून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे। त्यामुळे आपल्याकडे कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीने लोकांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। आता लाल टी शर्ट घातलेला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा आणि जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी। तुमचा अजूनही कोणावर संशय आहेत का? अशी काही नावं तुम्ही सांगू शकता? अंबादास दानवे याची स्पष्टोक्ती देतील असं मला वाटतं। त्यांनी माझ्यासमोर डिबेटला यावं, पुरावे घेऊन यावं सगळ्या गोष्टींना, आणि त्याच याच्यामध्ये मी माझी भूमिका नक्की मांडेल। तर उभा महाराष्ट्र बघेल की यांचा बोलवता धनी कोण आहे किंवा कोणी सांगितलंय। कारण आज अंबादास दानवेंची पक्षातली अवस्था अतिशय दयनीय आहे। एक तर वरिष्ठ नेते त्यांना विचारत नाही आहेत आणि म्हणून अशी एखादी सनसनाटी पसरवणं किंवा त्यांचा पूर्वीचा धंदाच आहे तो, एखादी असं कुठे ट्विट करून फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणं हे काय त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, ही जुनी सवय त्यांची आहे। त्यातला एक तो प्रकार असं मला नक्की वाटतं। यावेळेस तुमचाच नंबर का लागला मग या बदनामीत किंवा या सगळ्या? एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं की याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। म्हणून मी सांगितलं की मी नागपूरला पोहोचल्यानंतर, माझं फ्लाईट मिस झालं, पोहोचल्यानंतर मी सगळ्या मीडियाशी बोलणार आहे की म्हणून मी ओपन अंबादास दानवेंनी त्यासमोर यावं आणि आपण दोघांनी त्याच्यात चर्चा करावी। नागपुरात आमने सामने येऊन हे सगळं संपावं किंवा याबाबत स्पष्टीकरण द्यावं माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना या संदर्भात। त्यांनी खरंच समोर यावं आणि त्यांच्याकडे जे काय पुरावे असतील ते जनतेसमोर मांडावे। खरंच जे काय ते लोकांसमोर समजेल। आणि हा व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा मी माझ्या राजकीय जीवनाला त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तेव्हा सत्याने, नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं। आणि जर तो तुमच्या बाजूने असेल आणि तो व्हिडिओ तुमचा नसेलच तर अंबादास दानवेंनी काय करावं? काय म्हणाला? तो व्हिडिओ तुमचा नसेलच आणि तुम्ही ओपन चॅलेंज दिले त्यांना, तर अंबादास दानवेंकडनं काय करणं अपेक्षित आहे? त्यांनी राजकारण संन्यास घ्यावा असं मला वाटतं, कारण त्यांची बुद्धी क्षमता तेवढी नाही आहे। हा का भातुकलीचा खेळ नाही आहे राजकारण म्हणजे। ज्या पद्धतीने ते भाष्य करतात हे त्यांना शोभनीय नक्की नाही आहे आणि शिवसेनेचा अजिबात उभाटायला शोभत नाही आहे। अशा पद्धतीचं एखादं कॅरेक्टर उभं करणं आणि कोणातरी बदनाम करणं किंवा कोणाची सुपारी घेऊन असं वक्तव्य करणं हे काय शोभत नाही आहे। खरं तर अशा पद्धतीचे सगळे आरोप हे त्यांच्या नेत्यांकडे जातात। उद्या अशाच नव्हता फोटो मी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो कट करून लावला तर चालणार आहे का? हाही त्यांना प्रतिसवाल माझा आहे। पण जर बघितलं तर हा व्हिडिओ माझा नाहीच असं स्पष्ट मत आहे ते दळवी सरांनी व्यक्त केलंय। आणि महत्त्वाचं म्हणजे जर असा हा व्हिडिओ खरा निघाला तर मी माझ्या राजकीय जीवनाचा त्याग करेन, मी माझ्या पदाचा राजीनामा देखील देईल। आणि जर हा खोटा निघाला तर अंबादास दानवे आहे त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा त्याग करावा असं ओपन चॅलेंज जे आहे ते महेंद्र दळवी यांनी दिलंय। आज संध्याकाळी ते नागपुरात पोहोचतील, अंबादास दानवेंची आणि त्यांची कदाचित भेट होईल आणि त्यानंतर यावर काय तोडगा निघतो किंवा या व्हिडिओबाबत काय सत्यता बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर दानवेंच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षानं हल्लाबोल सुरू केलाय। राज्यात खोक्या बोक्याचं सरकार असल्याची टीका ही काँग्रेस